नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकीकडे महापालिका PM स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्यांना कर्ज देते, तर दुसरीकडे अतिक्रमण कारवाई करून त्यांचा स्वयंरोजगार हिरावून घेते. गेल्या 3 दिवसांपासून महापालिकेकडून पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरू आहे. कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात पथविक्रेत्यांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने नोंदणीकृत पथविक्रेत्यांना परवाना देऊन रस्त्यावर स्वयंरोजगार करणाऱ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी पथविक्रेत्यांच्या संघटनांची आहे. नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेचे म्हणणे आहे की हॉकर्सच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायदा केला होता. त्या आधारावर 2022 मध्ये महापालिकेने नगर पथविक्रेता समिती म्हणजे TVC स्थापन केली होती. नागपूर महापालिकेद्वारे 2016 मध्ये पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नोंदणीकृत केले गेले. त्या पथविक्रेत्यांना उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही मनपाद्वारे परवाना वितरित केला नाही. TVCच्या बैठकीत आयुक्तांनी 15 दिवसात परवाना वितरित करण्याची कबुली दिली होती. परवाना न मिळाल्यामुळे अनधिकृत पथविक्रेत्यांची ओळख झाली नाही आणि पालिका प्रशासनाकडून पथविक्रेता अधिनियमाचे उल्लंघन होत असून वाढत्या अतिक्रमणाचा ठपका नोंदणीकृत पथविक्रेत्यांवर लावला जात आहे. मनपाच्या अतिक्रमण कार्यवाहीबाबत TVC मध्ये निर्णय घेण्यात यावे. ज्या पथविक्रेत्यांचे मनपामध्ये रजिस्ट्रेशन झाले आहे त्या सर्व पथविक्रेत्यांना परवाना द्यावा आणि मनपाच्या अतिक्रमण कारवाईमुळे पथविक्रेत्यांना बेरोजगारी व गुन्हेगारीकडे वळविण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. हॉकर्सच्या समस्यांचे तात्काळ निवारण करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेचे महामंत्री यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी या संघटनेचे काही सदस्य उपस्थित होते. तर व्यवसाय करणे हा पथविक्रेत्यांचा मूलभूत अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. फुटपाथ विक्रेत्यांविरुद्ध चालवले जाणारे अभियान म्हणजे नक्की काय आहे, तर सरकारला न विचारणाऱ्या ना सरकारकडे पैसे मागणाऱ्या गरिबांशी खेळण्यासारखे आहे. शहरातील 80% गरीब लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या फुटपाथ विक्रेत्यांना उद्ध्वस्त करणे म्हणजे संविधानाच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. व्यवसाय करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पथविक्रेत्यांविरुद्ध मनपा कार्यवाही करते, त्यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग असतो. तर यामध्ये परवानाधारक आणि विना परवानाधारक अशा प्रकारचे दोन्ही पथविक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली जाते. यामध्ये परवानाधारक पथविक्रेत्यांचे नुकसान होते, त्यामुळे परवानाधारक पथविक्रेत्यांना त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यासाठी काही वेगळा परवाना देऊन त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाऊ नये अशी त्यांची मागणी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.